नमस्कार, मी प्रीती हर्लेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी, बातम्यांची बुलेट ट्रेन, आपली सांगली बुलेटिन। घरगुती देखाव्यात साकारली आदिमायेची 3 शक्तिपीठे, मिरजेत युवा अभियंत्याचे कलात्मक कौशल्य, महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि माहूरगडच्या रेणुकाची हुबेहूब प्रतिकृती। मिरजेतील युवा अभियंता सुदन जाधव याने आपल्या घरातील गणपतीसमोर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका या आदिमायांचा देखावा साकारलेला आहे। थर्माकोल आणि पुट्ट्यांच्या माध्यमातून काल्पनिक मंदिर बनवून या मूर्त्या करण्यात आल्या आहेत। आकर्षक नक्षीदार व कोरीव मंदिर आणि हुबेहूब दिसणाऱ्या देवींच्या मूर्त्यामुळे हा देखावा लक्षवेधी ठरला आहे। मिरजेतील ब्राह्मणपुरीतील खाडीलकर बोळे येथे राहणारा सुदन जाधव हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण देखावा साकार करत असतो। सुदन जाधव याने साकारलेला आदिमायाची 3 शक्तिपीठे हा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत असून हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे। नमस्कार, मी सुदन जाधव, राहणार खाडीलकर गल्ली बालगंधर्व नाट्यगृहासमोर मिरज। आणि यंदाचा गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठांचा आपण दर्शन देखावा सादर केला आहे। त्या शक्तिपीठा दर्शनमध्ये आपण कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका या 3 शक्तिपीठांचं दर्शन देखावा आपण सादर केला। हा देखावा सादर करत असताना मला जी काही मूर्ती सजवण्याचं हे लागलेलं आहे त्यासाठी दागिने हे कोल्हापूरमधून, त्यानंतर लागणाऱ्या साड्या ह्या पूर्णतः घरामध्ये नेसवण्यात आलेल्या आहेत देवींना। आणि ह्यासाठी कालावधी लागलेला आहे तो जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। म्हणजे ऑफिस काम हे करून त्यानंतर जो टाईम लागणार त्यासाठी हा 1.5 महिना 1 महिना कालावधी लागणार आहे। हा सादर करत असताना मला थर्माकॉल, कटर, ग्लू स्टिक्स, त्यानंतर लागणारे देवीचे दागिने, साडी आणि त्यासाठी त्याचे असणारे दागिने सगळे हे घरापासून हे केलेले आहे, सजवण्यात आले।